नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिका वेगळंच वळण घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जी काही सरू उर्फ गौरी आता सर्वांसमोर सत्य सांगत नाही आहे. तिने आता एक ठाम निर्णय घेतलेला आहे की ज्या प्रकारे तिला 18 वर्षापासून आता कामिनी, रागिनी ह्या दोघीजणी त्रास देत आहे, आता त्यांना रणरागिणीपणत त्यांना समोरासमोर जात अद्दल घडवायचा तिनं निर्णय घेतलेला आहे. तर हो प्रेक्षकांनो, आता ही भित्री जी काही सरू असते ती आता नयनताराची मदत घेत चक्क अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार आहे. खरंच हे असं काय अचानक मालिकेमध्ये आता दाखवण्यात येणार आहे, हे सर्व आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता सरूला अस्वस्थ वाटते, कारण आता ती 7 ते 8 दिवस झाले नयनताराच्या घरीसुद्धा गेलेली नाही आहे. ती भीतीपोटी एका ठिकाणी लपून छपून बसलेली आहे. पण तिला असं वाटते की आज काहीही झालं तरी देवी आईच्या मंदिरात जावं. देवी आईच्या मंदिरात ती जाते आणि इकडे मात्र मनाशीच निर्णय घेते की देवी आई, मी काय करू? खरंच मी काय होती ग? आणि या कामिनी आणि रागिणीमुळे मी काय झाली? खरंच माझं हे जे काही मी भित्री गौरी आहे ना, ती बाजूला ठेवून आता रणरागिणी बनत काही झालं तरी त्या दोघींना मला सडेतोड उत्तर द्यायचं आहे. काही झालं तरी राजांवरती माझा पहिला हक्क आहे. आणि आज मात्र मला माहिती पडलं, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की त्या दोघी राजनलासुद्धा त्रास देत आहे. त्याचीच बायको राजनला आपला नवरा म्हणून सुद्धा चांगली वागणूक देत नाही आहे आणि माझ्या कमळीला किती त्रास देत आहे. कमळीच्या आयुष्यातसुद्धा चुळबुळ करत आहे. आता नाही, एक बायको म्हणून तर मी आतापर्यंत चूप बसली, गप्प बसली, पण आता ना मला काहीही झालं तरी त्या दोघींना सडेतोड उत्तर द्यायचं आहे. म्हणून आता ती स्वतःशीच विचार करते आणि सरळ अन्नपूर्णा निवासमध्ये जाण्याचा योग्य ते निर्णय घेते. तर इकडे आता ती सरळ निघते, ती म्हणजे नयनताराच्या घरी. तर आता नयनतारा आणि ऋषी बोलतच बसलेले असतात की काय झालं आता नेमकं, गौरी उर्फ साधना कुठं गेली असणार बरं? त्यावर आता नयनतारा बोलते, अरे ऋषी, काहीही तू चिंता करू नको. गेले असणार कुठं, कोणत्या नातेवाईकाकडे गेले असणार आणि येणार, ती नक्की येणार. कुठं ना कुठं तर गेली असणारच ना ती, म्हणून ती नक्की घरी येणार. आता तू त्याबद्दल काहीही विचार करू नको. सध्या आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे टेंडर, आणि तो टेंडर आपल्याला कसा आपल्याकडे वळवता येईल ना, याचाच विचार आपल्याला करायचा आहे. तर दुसरीकडे मात्र इकडे कमळीसुद्धा असावरी आणि गौतमला कसं एकत्रित आणायचं आहे याच्यासाठी सतत विचार करत असते. तर इकडे मात्र आता रणरागिणी बनत असलेली गौरी आता चक्क मदत घेणार आहे, ती म्हणजे नयनताराची. ती आता नयनताराला घेऊन म्हणजे नयनताराच्या घरी जाते आणि घरी गेल्यावर बोलते की मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्या ऋषी बोलते की मावशी, तुम्ही कुठं गेल्या होत्या? मला तुमची चिंता किती सतावत होती तुम्हाला माहिती आहे का? खरंच ना, मी एक एक वेळ माझ्या मनात काही ना काही विचार येत होती की नेमक्या तुम्ही गेल्या तरी कुठं? त्यावर आता ऋषीला आणि नयनताराला पुन्हा म्हणते की मी कुठं होती, काय होती ना, सर्व मॅडम मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मला तुमच्या दोघांची मदत पाहिजे. त्यावर आता नयनतारा बोलते की ठीक आहे, बस बाजूला, आणि काय बोलायचं आहे ना, तू अगोदर शांत हो आणि शांततेत आम्हा दोघांना सांग. त्यावर आता इकडे लगेच गौरी बोलते की मॅडम, अन्नपूर्णा मॅडमला तर तुम्ही ओळखताच. त्यावर आता इकडे नयनतारा बोलते, अन्नपूर्णा मॅडमबद्दल काय सांगायचं आहे? जे राजन आहेत ना, मी त्यांची बायको आहे. तेव्हा मात्र आता इकडे ऋषी आणि नयनतारा हादरून जातात. त्यांना अचानक गौरी, जी त्यांच्या घरी मेड म्हणून काम करत होती, ती चक्क स्वतःला राजनची बायको म्हणून घेत आहे. त्यावर नयनतारा बोलते की गौरी, हे बघ,
मी आता मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे. काय आहे ना, तू सत्य मला लवकर सांग. आणि तू कशावरून राजनची बायको स्वतःला म्हणून घेते? तुझ्याकडे काही प्रूफ वगैरे आहे का? तेव्हा आता लगेच राजनच्या आणि तिच्या लग्नाचा एक छोटासा फोटो तिच्याकडे येते आणि तो ती नयनताराला दाखवते. तेव्हा आता नयनताराच्या लक्षात आलेलं असतं की हो, 18 वर्षापासून अन्नपूर्णा मॅडम ज्या व्यक्तीला शोधत होती ती म्हणजे गौरीच आहे. आणि ती सांगते की मॅडम, मी साधना नाही आहे. मी खोटं बोलून तुमच्या घरी काम केलं आहे आणि माझं नाव गौरी आहे. त्यावर आता ऋषी बोलते की गौरी काकू, सांगा ना, तुम्ही राजन सरांचा एवढा चांगला सुखाचा संसार सोडून का गेल्या? त्यावर आता गौरी बोलते की मी फक्त आणि फक्त या कामिनी आणि रागिनीमुळे राजनचा आणि माझा सुखाचा संसार सोडून गेले. कारण मी जर तिथं थांबले असते आणि त्यांच्यासोबत नातं ठेवलं असतं तर ह्या दोघीजणी माझ्या मुलीच्या जीवावरती उठल्या असत्या. त्यावर आता नयनतारा बोलते की कुठं आहे तुझी मुलगी? त्यावर आता लगेच इकडे गौरी बोलते की माझी मुलगी याच शहरामध्ये शिक्षण घेत आहे आणि ती सध्या आता सुखरूप आहे. पण मी आता माझ्या मुलीबद्दल कोणालाही सध्या काहीही सांगू शकत नाही. त्यावर नयनतारा पुन्हा पुन्हा विचारते. तेव्हा आता लगेच कमळीचा फोटोसुद्धा त्या दोघांसमोर ती दाखवते आणि बोलते की हीच कमळी माझी मुलगी आहे. ऋषी सर, तुम्ही ज्याच्याबद्दल समोर नेहमी जिच्याबद्दल बोलत होते ना, तीच माझी मुलगी आहे. तेव्हा आता तुम्ही मला अगोदर वचन द्या की राजन आणि माझ्या नात्याबद्दल तिला काही सांगणार नाही. त्यावर ऋषी आता लगेच गौरीला वचन देते की काकू, मी सध्या तरी काही क्षणासाठी आता कमळीला याबद्दल काहीही सांगणार नाही. कारण मला माहिती आहे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिक्षण. आता इकडे नयनताराचे सुद्धा डोळे उघडलेले असते की ज्या मुलीला कमळीला ती राजनची मुलगी नाही आहे असं समजल्यावरती वाटेल ते बोलली, त्या मुलीला नेहमीच शिक्षा दिली, तीच खरी अन्नपूर्णाची नात आहे कळल्यानंतर तिलासुद्धा कमळीविषयी आपुलकी वाटायला लागते. त्यावर इकडे नयनतारा बोलते की नेमका तुझा प्लॅन काय आहे गौरी? मी आताच बोलावू का इथं राजन सरांना आणि अन्नपूर्णा मॅडमला? त्यावर आता गौरी बोलते नाही, मला ना तुमच्या मदतीने त्या घरामध्ये एंट्री घ्यायची आहे आणि त्या दोघींना मला जे 18 वर्षापासून सतत त्रास देत होते ना, त्याची सडेतोड त्यांना उत्तर द्यायचं आहे. त्यावर आता इकडे लगेच नयनतारा एका वकिलाला बोलावते आणि वकिलाला बोलावल्यानंतर सर्व घडलेला राजनचा आणि गौरीचा प्रकार सांगते. त्यावर आता वकील बोलतात की हो मॅडम, तुम्ही जे काही हिस्ट्री मला आतापर्यंत सांगितलं त्यानुसार एकच मान्यता आहे की पहिले अगोदरचं लग्न सरकारनुसार मान्यता आहे, म्हणून राजनची पहिली बायको त्यावर सर्व प्रॉपर्टीचा जो काही हिस्सा आहे, जो काही मेन महिला राजांच्या आयुष्यात आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त गौरी. तेव्हा आता लगेच इकडे गौरी काही कागदपत्र नयनताराच्या सांगण्यावरून वकिलाजवळून घेते आणि सरळ नयनताराला घेत ती म्हणजे जाते ऋषीला सोबत घेऊन, ते म्हणजे जाते अन्नपूर्णा निवासमध्ये. तेव्हा आता हे तिघंसुद्धा अन्नपूर्णा निवासमध्ये जबरदस्त एंट्री घेतात. आता गौरी आणि ऋषी थोडे बाहेर बाजूला थांबतात आणि फक्त नयनतारा आतमध्ये जाते. तेव्हा रागिनी आणि कामिनी तिथं बसलेल्याच असतात. तेव्हा आता रागिनी आणि कामिनी बोलतात की अरे वा, आज चक्क नयनतारा तू आमच्या घरी खरंच काय ठरवलं, काही विशेष आहे का? त्यावर आता नयनतारा लगेच त्या कामिनीला बोलते हो, काहीतरी विशेषच घेऊन मी आलेली आहे. आज ना मी तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आणलेलं आहे आणि स्पेशली तुमच्या दोघींसाठी. त्यावर आता रागिनी बोलते अरे वा नयनतारा, आज मात्र तू आमच्यावर खूपच खुश झालेली आहे, म्हणजे आमच्या दोघींसाठी सरप्राईज वगैरे आणलेला आहे. तर तेवढ्यातच तिथं येते अन्नपूर्णा आणि राजनसुद्धा येतो. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते अरे नयनतारा, कळवायचं होतं ना, काही काम होतं का महत्त्वाचं, तू अशी अचानक आली? त्यावर आता इकडे नयनतारा बोलते की हो, काही महत्त्वाचंच काम आहे म्हणूनच तुमच्याकडे आली. आज मी कोणाला तरी तुम्हाला भेटवायचं आहे. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते कोणाला भेटवायचं आहे?
त्यावर लगेच इकडे आतमध्ये ऋषी घेऊन येते गौरीला. असं आता गौरीला अचानकपणे बघता क्षणी मात्र रागिनी आणि कामिनीला तर काही सुचत नाही, कारण आता नयनतारा तर गौरीच्या मदतीला आलेलीच असते. काय करावं काही कळत नाही. तेव्हा आता इकडे मात्र खूप वर्षापासून सुनेची आतुरतेने वाट बघत असलेली व्यक्ती आता ती म्हणजे अन्नपूर्णा लगेच आता गौरीला मिठी मारते आणि बोलते की मला तर असं वाटलं होतं की तू या जगात नाही आहे, पण खरंच देवी आईने एक आशा पुन्हा मला जागवली आहे माझ्या मनात आणि तू चक्क या अन्नपूर्णा निवासमध्ये आलेली आहे गौरी. सांग ना गौरी, माझी नात कुठे आहे? त्यावर आता इकडे लगेच नातीचं नाव काढल्यावरती लगेच गौरी बोलते की मी आता नाही सांगू शकत आई. आता मी आले ना, तुमची नात सुखरूप आहे एवढंच मला बोलायचं आहे, पण माझ्या नातीविषयी मी आता तुम्हाला नाही सांगू शकत. आणि हो, मी इथं कायमची राहायला आली. हे ऐकता क्षणी मात्र इकडे आता हादरलेले असतात ते म्हणजे कामिनी आणि रागिनी. या दोघींना काय करावं कळत नाही. तेव्हा आता लगेच राजनसुद्धा खूप खुश झालेला असतात. आता लगेच राजन आणि अन्नपूर्णा देवी आईकडे जातात. तेवढ्यातच इकडे आता गौरी, कामिनी आणि रागिनी समोर येतात. तर हे दोघं देवी आईकडे प्रार्थना करण्यासाठी गेलेले असतात, कारण आता कितीतरी दिवसांनी सून घरात आलेली असतात. तिचं औक्षणाचं ताट काढण्यासाठी आता स्वतः अन्नपूर्णा गेलेली असतात. तर आता गौरी आतमध्ये आलेली गौरी आता नयनतारा समोर एक जबरदस्त कानाखाली मारते, ती म्हणजे कामिनीच्या, आणि बोलते की काय वाटलं, ही भित्री गौरी कधीच तुमचं भांडं फोडणार नाही. आता तुम्हाला प्रत्येक असंच मी अन्नपूर्णा आणि राजांसमोर तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देण्यासाठी इथं आलेली आहे. मी एकदम तर नाही सांगणार, भिवू नका. एकदम तर नाही सांगणार की तुम्ही माझ्यासोबत काय केलेलं आहे, पण प्रत्येक कर्माचा हिशोब मी स्वतः माझा तुमच्याकडून चुकवता करून घेणार आहे. प्रत्येक एकानिका कर्माचा हिशोब तुमच्याकडून मी स्वतःच्या तोंडातून बोलून घेणार आहे, असं सांगितल्यावर आता लगेच राजन आणि अन्नपूर्णा लगेच ताट घेऊन येतात आणि गौरीची औक्षण करतात. आणि लगेच अशा प्रकारे नयनतारा आणि ऋषीच्या मदतीने आता जबरदस्त अशी गौरीची एंट्री झालेली आहे, ते म्हणजे अन्नपूर्ण निवासमध्ये. खरंच प्रेक्षकांनो, आता ही रणरागिणी बनलेली गौरी नेमकी आता कशा प्रकारे आता या कामिनी आणि रागिनीला धडा शिकवणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. आता नवीनच वळण मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरंच अशी जबरदस्त गौरीची अन्नपूर्ण निवासमध्ये एंट्री तुम्हाला आवडली का? तर खरंच आता ह्या दोघींना तुम्हाला असं वाटते का की गौरीने स्वतः या दोघींना नयनताराच्या मदतीने धडा शिकवायला हवा? खरंच हे कॉमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.